माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 10 जुलै 2026 रोजी जी घटना घडली, खरं तर परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, सन्मान्य न्यायमूर्ती असतील किंवा एकंदरीत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्या अधिकाराचा पदाचा गैरवापर करून कशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेला सुद्धा टार्गेट केलं जातं याचं उत्तम उदाहरण दिल्लीमध्ये घडलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात न्यायव्यवस्थेवर पडले किंवा त्याची चर्चा झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्ती के विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या तिथल्या बेंच समोर ज्या पद्धतीनं एका वकिलाने आपलं आर्ग्युमेंट करताना म्हणजे न्यायालयामध्ये तक्रारदाराच्या वतीनं बाजू मांडत असताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असं म्हणतात बूट सुद्धा उगारले आणि त्यांनी आपला राग व्यक्त केला. एवढ्यावरच तो थांबला नाही. तुम्ही पाहिलं की त्यानं थेट माननीय न्यायमूर्तीच्या अंगावर कागद भिरकावले. याच्या अगोदर सुद्धा अशा घटना घडल्या. ही पहिलीच घटना आहे का? आणि माननीय न्यायमूर्तींनी या वकिलाला काय शिक्षा दिली, खरं तर असं का घडलं, याच्या मागचं खरं गुपित काय, या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे, लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे ही न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्था जर सुरक्षित असेल तर नुसतं राज्यच काय, देश आणि देशातले नागरिक सुद्धा सुरक्षित असू शकतात. लखनौ उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात चॅलेंज करण्यासाठी ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली, तक्रारदारांच्या वतीनं त्या ठिकाणी बाजू मांडण्यात आली, त्यावेळेस तो वकिलाच्या वेशातला व्यक्ती थेट माननीय न्यायालयाला, न्यायमूर्तींना आदेश देतोय की तुम्ही FIR दाखल करा, तुम्ही त्याची चौकशी करा. उच्च न्यायालयाचे म्हणजे लखनौ उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो रद्द करा आणि इतर त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु न्याय व्यवस्थेला ही अपेक्षित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय असो, मान्य उच्च न्यायालय असो किंवा जिल्हा न्यायालय असो, दिवाणी न्यायालय असो, कुठलंही न्यायालय जे अधिकार एखाद्या कनिष्ठ स्तरावरच्या न्यायाधीशांना आहेत किंवा जो प्रोटोकॉल त्यांना आहे किंवा त्यांच्या समोर ज्या पद्धतीनं वकिलांनी आपलं वर्तन केलं पाहिजे, प्रोफेशनल इथिक्स पाळले पाहिजेत, लॉ अँड ऑर्डरच्या सगळ्या गोष्टी याचा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या बाबींना जर माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचा सन्मान केला जात नसेल, अवमान केला जात असेल तर ही अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी, अभ्यास करायला लागणारी घटना आहे. हे मला या माध्यमातून आपल्या समोर मांडायचंय. याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस आपण मागच्या घटनेमध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्रातून सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे किंवा महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून भूषण गवई साहेब जे CJ होते, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, त्यांच्या बाबतीत सुद्धा जी के विश्वनाथन किंवा आलोक आराधे या सन्मान्य न्यायमूर्तींच्या बाबतीत 10 जुलैला जी घटना घडली, अशीच घटना मागच्या काही महिन्यांपूर्वी ही गवई साहेबांच्या बाबतीत घडली होती. त्यावेळेस त्यांच्यावर थेट जे काही बोलणं अपेक्षित नाही परंतु वस्तू फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस सुद्धा माननीय न्यायमूर्तींची जी भूमिका आहे, त्यांची जी भाषा आहे
किंवा त्यांचं जे मत आहे त्याच्या विरोधात या वकिलांनी आपली भूमिका त्या ठिकाणी म्हणजे गैरवापर कायद्याचा करून त्या ठिकाणी म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून केली होती. त्यावेळेस सुद्धा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि माननीय गवई साहेबांनी सरन्यायाधीशांनी त्यावेळेस त्या विद्यमान परिस्थितीमध्ये त्या वकिलावर गुन्हा दाखल केलेला नव्हता. आता परत कित्येक महिन्यांनी के विश्वनाथन किंवा आलोक आराधे या सन्माननीय न्यायमूर्तींच्या समोर कागद भिरकवणं असेल, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ असेल, या व्यवस्थेच्या विरोधात राग असेल, हा ज्यावेळेस या वकिलांनी व्यक्त केला, खरं तर त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं मत हे अत्यंत चुकीचं होतं. यांच्या 3-4 चुका फार महत्वाच्या आहेत. त्या चुका मला आपल्या समोर मांडायच्यात. ज्यावेळेस कुठल्याही न्यायमूर्ती समोर, माननीय न्यायालयासमोर वकील असेल किंवा मग तो पिटिशनर असेल किंवा आरोपीचा वकील असेल, यांच्या वतीनं ज्यावेळेस बाजू मांडली जाते त्यावेळेस माननीय न्यायालयाचा सन्मान ठेवून भूमिका मांडली जाते. या व्यक्तीनं खरं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चूक काय? नेहमी न्यायालयामध्ये माननीय न्यायाधीश, न्यायमूर्ती हे आदेश देत असतात, वकील आपली बाजू मांडत असतात, भूमिका मांडत असतात. इथं मात्र या वकील महोदयांनी थेट न्यायालयालाच, न्यायमूर्तींनाच आदेश देणारं वक्तव्य केलं. ही सगळ्यात मोठी गंभीर चूक. त्याच्यापेक्षा दुसरी गंभीर चूक म्हणजे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं किंवा अर्थात त्या शब्दातून त्या सन्माननीय न्यायालयाचा अवमान करणं. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी चूक म्हणजे त्यांच्या अंगावर ते कागद भिरकवणं. म्हणजे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घटनांचा जर बारकाईनं विचार केला तर हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं आणि न्यायव्यवस्थेला खरं तर बदनाम करणारी घटना आहे, असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. आणि या संपूर्ण घटनामध्ये चौथी महत्वाची चूक म्हणजे स्वतः वकील असताना, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी ठरवलं होतं तशी FIR सुद्धा दाखल केलेली आहे, तरी सुद्धा माननीय न्यायमूर्तींनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करायचा नाही किंवा कुठलीही कारवाई करायची नाही असा आदेश दिला. म्हणजे गवई साहेबांच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्या वकिलावर कुठलाही गुन्हा दाखल केला गेलेला नाही आणि आता सुद्धा या प्रकरणामध्ये सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. मला खरं तर प्रश्न पडतो, शेवटी कुठल्याही वकिलाची सर्वात महत्वाची एकच गोष्ट फार महत्वाची असते, ती म्हणजे त्यांची सनद. अशा चुकीच्या घटनांमधून त्या वकिलाची सनद धोक्यात येऊ शकते, प्रॅक्टिस धोक्यात येऊ शकते, कदाचित त्यांचं करिअर तिथं थांबू शकतं. गवई साहेबांच्या प्रकरणामध्ये ज्येष्ठ वकील होते, कदाचित त्यांच्या वयाचा सन्मान केला असावा, पण तिथं अवमान करण्याचा प्रयत्न झाला, हा गुन्हाच आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा जर गंभीर विचार केला, या वकिलाची सुद्धा सनद रद्द होऊ शकते. म्हणजे ही काय पद्धत आहे का? आणि अशा घटना जर सर्वोच्च न्यायालयात, या देशातील सर्वोच्च न्यायालयात जर अशा घटना घडत असतील तर मग खालच्या न्यायालयामध्ये, मग वेगवेगळ्या राज्यातील उच्च न्यायालय असतील किंवा जिल्हा न्यायालय किंवा दिवाणी न्यायालय असेल, इथं अशा म्हणजे गैरवर्तन करणाऱ्या, माथे फिरू किंवा प्रोफेशनल इथिक्स बाजूला ठेवणाऱ्या या सगळ्या वकिलांची किंवा त्यांच्या अशिलांची जर हिंमत झाली तर ही कायद्याच्या दृष्टीनं किंवा एकंदरीत त्या पदाचा, त्या न्यायालयाचा खरं तर अवमान करणारी घटना आहे. या व्यक्तीनं कागद भिरकवल्यानंतर जे गैरवर्तन केलं हे इन कॅमेरा असल्यामुळं आज आपण सुरुवातीला पाहिलं, त्या व्यक्तीला त्या दालनाच्या बाहेर त्या ठिकाणी हकलण्यात आलं, काढण्यात आलं. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान लक्षात घेऊन व्यक्तीला जर बाहेर काढलं नसतं तर अजून अनुचित प्रकार रागाच्या भरात घडला असता. पण माननीय न्यायालयाने अशा घटनांना वारंवार पाठीशी घालणं
खरं तर हे योग्य आहे का? मला अजून प्रश्न पडला की अशा घटना खरंच दुर्लक्षित केल्या गेल्या पाहिजेत का? वकिलांनी सुद्धा काही गोष्टीचे बंधनं लादली पाहिजेत, किंवा आपण जे काही कृत्य करतोय सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून जर आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल तर कदाचित मला असं वाटतं या घटनेकडं त्या व्यक्तीनं परत विचार केला गेला पाहिजे. त्यांचं परत काय म्हणणं आहे हे जरी देशासमोर आलेलं नसलं तरी केलेली चूक वकील या नात्याने खरं तर अत्यंत निषेधार्ह आहे. म्हणून लॉ इन मराठी आपल्या या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती के विश्वनाथन आणि सन्माननीय दुसरे न्यायमूर्ती आलोक आराधे या न्यायमूर्तीच्या त्या दालनामध्ये जो काही चुकीचा प्रकार घडला हा अत्यंत निंदनीय आणि या देशाला, न्याय व्यवस्थेला आणि एकंदरीत न्यायिक परंपरेला न शोभणारी गोष्ट आहे. म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो. तुमचं सुद्धा या बाबतीमध्ये काय मत आहे? कुठली गोष्ट तुमच्या अशी लक्षात आली की वकिलानं केलेली कृती चुकीची आहे किंवा त्याचं म्हणणं न्यायमूर्तीने ऐकून घेतलं नाही? 2 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही घटना ज्यावेळेस इन कॅमेरा घडली तिथं बरेच वकील मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. असं असताना सुद्धा अशा घटना घडणं या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत? तुम्हाला काय वाटतंय? लॉ इन मराठीच्या या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. एक कमेंट बिलकुल करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझा शेवटी प्रश्न तसाच आहे, त्या वकिलाची सनद का रद्द केली गेली नाही? जर त्यांनी इतकं चुकीचं कृत्य केलं असेल यावर तुमचं मत नक्की नोंदवा. धन्यवाद.